इराण आणि अमेरिका यांच्यामधील हे मिडल ईस्टचे युद्ध फक्त मिडल ईस्ट पुरतेच मर्यादित नाही, याचा थेट परिणाम भारताच्या पेट्रोल, LPG मार्केट, रुपी आणि इकॉनॉमीवरही होऊ शकतो. फेब्रुवारी 28 ला सुरू झालेल्या या संघर्षाला आज म्हणजेच 28 मार्च रोजी जवळपास 1 महिना पूर्ण झाला आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद होण्याची भीती, तेलाच्या किमतीमध्ये उडी आणि आता थोडे डिप्लोमॅटिक संबंध. पण मोठे प्रश्न असे आहेत, हे युद्ध नेमके सुरू कसे झाले, आजपर्यंत काय काय घडले आणि सर्वात महत्त्वाचं भारतावर याचा किती मोठा फटका बसू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण इराण US वॉरची कंप्लीट टाइमलाईन आणि इंडियावर याचा काय परिणाम होऊ शकतो हे सर्व जाणून घेणार आहोत, तेही सिंपल मराठी भाषेत. नमस्कार, मी विशाल नसे आणि तुम्ही पाहतात रिपोर्ट्स विथ विशाल. सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या, इराण आणि US यांचं टेन्शन आजचं नाही. हे टेन्शन अनेक वर्षांपासून बिल्ड होत गेले आणि त्याची मुख्य कारण होते इराणचा न्यूक्लिअर प्रोग्राम, US सँक्शन्स, मिडल ईस्ट मधील प्रॉक्सी कॉन्फ्लिक्ट, इस्रायल आणि इराणच्या हॉस्टिलिटी आणि फेल्ड डिप्लोमॅसी. 2015चा न्यूक्लिअर डील, ज्याला JCPOA असं म्हणतात, तो एक मोठा पाऊल होता. पण त्यानंतर ट्रस्ट कमी होत गेला, सँक्शन्स वाढत गेले आणि इराणचा रिजनल प्रेझेन्स हा US आणि इस्रायलसाठी एक रिजनल कन्सर्न बनत गेला. 2026 मध्ये टेन्शन्स इतके वाढले की डायरेक्ट मिलिटरी कन्फ्रंटेशन हे जवळजवळ अशक्यच वाटले. 28 फेब्रुवारी 2026 हा दिवस एक टर्निंग पॉइंट ठरला. रिपोर्ट्सनुसार या दिवशी इस्रायल आणि US या दोघांनी इराण विरोधी जॉईंट मिलिटरी कॅम्पेन सुरू केले. ही ऑपरेशन अचानक तर नव्हती, ती वीक्स ऑफ रायझिंग टेन्शन्स नंतर लॉन्च करण्यात आली. या स्ट्राईक्सचे प्रायमरी टार्गेट होते मिसाईल इन्फ्रास्ट्रक्चर, एअर डिफेन्स सिस्टीम, मिलिटरी बेसेस, कमांड अँड कंट्रोल असेट आणि काही स्ट्रॅटेजिक फॅसिलिटीज. रिव्हर्स अनालिसिस नुसार प्रेसिडेंट ट्रम्पच्या ऑफिशियल्सने वॉरचे ऑब्जेक्टिव्ह दरवेळेस बदलत्या शब्दात मांडले. कधी न्यूक्लिअर थ्रेट, कधी रिजनल डॉमिनन्स, तर कधी रिजिम प्रेशर. तर एक गोष्ट मात्र क्लिअर झाली, या कॉन्फ्लिक्टचा स्कोप सुरुवातीपासूनच अनस्टेबल होता. म्हणजे हे फक्त एक लिमिटेड स्ट्राईक नव्हते, हे फुल स्केल एस्केलेशन होते. US आणि इस्रायलच्या स्ट्राईक्स नंतर इराणनेही जोरदार रिटेलिएशन सुरू केले असे रिपोर्ट्स येतात. मिसाईल लॉन्चेस, ड्रोन अटॅक, गल्फ रिजन मध्ये शिपिंगच्या थ्रेट आणि सर्वात महत्त्वाचं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवर प्रेशर. हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे, कारण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा सर्वात महत्त्वाचा ऑइल जोक पॉइंट्स पैकी एक आहे. मिडल ईस्ट मधून जगभरात जाणाऱ्या ऑइल आणि LNGचा मोठा सप्लाय या स्ट्रेटद्वारे जातो. रिव्हर्सच्या मार्च 21च्या रिपोर्टनुसार या युद्धामुळे ग्लोबल एनर्जी सिस्टीमला मोठा धक्का बसला. सप्लाय हिट झाली आहे आणि कंट्रीजला आता जास्त पैसे मोजावे लागणार आहे किंवा कन्झम्पशन तरी कमी करावे लागेल. म्हणजे बॅटलफील्ड इराणमध्ये आहे, परंतु त्याचे शॉकवेव्ह जगभरात पसरले आहे. जर तुम्हाला या युद्धाचा कोर समजून घ्यायचा असेल तर एकच नाव लक्षात ठेवा, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा एक नॅरो सी रूट आहे, परंतु त्यामधून ह्यूज अमाऊंट ऑफ ग्लोबल ऑइल जाते आणि मोठा हिस्सा LNG शिपमेंटचा देखील जातो. रिसेंट इंडिया फोकस्ड रिपोर्टनुसार या स्ट्रेटचा बंद होण्याने टँकरचे मुवमेंट कमी झाले आहे, शिपिंग इन्शुरन्स वाढले, अल्टरनेट सोर्सिंग सुरू झाली आणि एनर्जी मार्केट वोलाटाईल झाले आहे. मार्च 22-23 ला सिच्युएशन आणखीनच खराब आहे, कारण रिपोर्ट्सनुसार इराणने गल्फ कंट्रीजच्या एनर्जी आणि वॉटर इन्फ्रास्ट्रक्चरला टार्गेट करण्याची धमकी दिली आणि US ने इराणच्या पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरला
टार्गेट करण्याचा इशारा केला. म्हणजे युद्ध आता मिलिटरी टार्गेट पासून एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चरवर शिफ्ट होते. आता येतो डिप्लोमॅसीचा एक छोटा अपडेट. 23 मार्च 2026 रोजी प्रेसिडेंट ट्रम्प यांनी इराणच्या पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरवर ज्या 5 जागेवर प्रिसिजन स्ट्राईक्स करणार होत्या त्या 5 दिवसांसाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गुड किंवा प्रोडक्टिव्ह टॉक्सचा उल्लेख केला. पण इथे एक ट्विस्ट आहे. काही रिपोर्ट्स म्हणतात की बॅक चॅनल टॉक्स सुरू आहे, तर इराणच्या स्टेट लिंक्ड रिपोर्ट्स नुसार हे टॉक्स कधी घडलेच नाही. म्हणजे सिच्युएशन अजूनही कन्फ्युजिंगच आहे. वॉर थांबलेला नाही, स्ट्राईक्स पूर्णपणे बंद झाल्या नाही, फक्त एक मेजर एस्केलेशन हे टेम्पररी होल्डवर ठेवण्यात आले. आता सर्वात महत्त्वाचा भाग, इंडियावर याचा नेमका काय परिणाम होऊ शकतो. इंडिया अजूनही इम्पोर्टेड क्रूडवर फार डिपेंड आहे. रिसेंट इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार इंडिया रफली 90% क्रूड ऑइल, 60% LNG आणि 50% LPG इम्पोर्ट करतो. म्हणून जर ऑइल प्राइसेस वाढल्या तर पेट्रोल महाग, डिझेल महाग, ट्रान्सपोर्ट कॉस्ट वाढतो, फूड इन्फ्लेशन वाढते, डिलिव्हरी, लॉजिस्टिक्स आणि ट्रॅव्हल हे देखील सगळेच महाग होते. पण इथं अजून पेट्रोल आणि डिझेलचे प्राइस वाढलेच नाही. का चक्कर बाबू भैया का चक्कर. हा इम्पॅक्ट सर्वसामान्यांसाठी अगदी रिअल आहे. जर हॉर्मुझचं डिस्ट्रप्शन लांबत राहिले तर LPG सप्लाय प्रेशर, डिलिव्हरी डिलेज, सबसिडी बर्डन आणि सिलेंडर प्राइसेसवर प्रेशर. रिसेंट इकॉनॉमिक टाइम्स रिपोर्टिंगनुसार इंडियाने LPG, CNG आणि पाइप्ड गॅस यांना प्रायोरिटी देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑइल इम्पोर्ट बिल वाढला की डॉलर जास्त लागतात. दबाव येतो रुपीवर, फिस्कल डेफिसिटवर आणि मार्केटच्या सेंटिमेंटवर. बिझनेस स्टँडर्डच्या इंडिया फोकस रिपोर्टनुसार सेन्सेक्स किंवा निफ्टीवर प्रेशर आला. क्रूड प्राइस मध्ये स्पाइक झाले आणि गोल्ड प्राइसेस वर आले. मिडल ईस्टचा एअर स्पेस आता रिस्की झाला आहे. आता युरोपच्या फ्लाईट या लॉंगर रूटने जात आहे. तिकीट प्राइसेस देखील अजून वाढवू शकतात. फ्यूल सरचार्जही आता लागू होत आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टमध्ये एअर इंडियाच्या फ्यूल सरचार्जचा उल्लेख झाला आहे. पण पॅनिक करू नका, काही पॉझिटिव्ह न्यूज देखील आहे. रिपोर्ट्सनुसार इंडियाकडे काही स्ट्रॅटेजिक आणि कमर्शियल रिझर्व केला आहे. काही एस्टिमेट्सनुसार 40 ते 45 दिवसांचा कव्हर. अल्टरनेटिव्ह सोर्सिंगचे ऑप्शन्स जसे रशिया, वेस्ट आफ्रिका, US आणि ओमान. म्हणून इमिडिएट शॉर्टेज हा प्रायमरी फिअर नाही. प्रायमरी फिअर आहे कॉस्ट शॉक. एक ओळीत सांगायचं झालं तर इराण US वॉरचे बॅटलफील्ड मिडल ईस्ट आहे, पण त्याचे बिल इंडियामधील सामान्य नागरिक देखील उचलत आहे. पेट्रोल पंपवर, LPG सिलेंडर मध्ये, फ्लाईटच्या तिकीट्स मध्ये आणि आपल्या डेली एक्सपेन्सेस मध्ये. आजची रियालिटी अशी आहे, वॉर अजून संपलेला नाही आणि इंडियासाठी सर्वात मोठा प्रश्न आहे एनर्जी सिक्युरिटी. तुमच्या मते हे युद्ध थांबेल का, की याचा फटका भारताला अजून मोठ्या प्रमाणात बसेल? कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर याला एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच मराठी करंट अफेअर डॉक्युमेंटरीसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद आणि भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये.